नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चेमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे F&O ट्रेडर्स बद्दल. मित्रांनो, इंडियन रिटेल इन्व्हेस्टर्सनी फायनान्शियल 26 मध्ये F&O ट्रेडिंग मध्ये मिळून 91,785 कोटीचा लॉस सहन केला आहे, जे मागच्या वर्षीच्या 1.12 लाख कोटींपेक्षा कमी असलं तरी अजूनही खूप मोठा आहे. इक्विटी डेरिव्हेटिव्ह मध्ये भाग घेणाऱ्या युनिक इन्व्हेस्टरची संख्या 98.10 लाखांवरून घटून 78.60 लाखांवर आली, म्हणजे जवळपास 20% घट झाली आहे. पण प्रत्येक इन्व्हेस्टरचं ऍव्हरेज लॉस मात्र 1,13,913 वरून वाढून 1,16,654 झाला आहे. याच्या अगदी उलट जुलै 2026 मध्ये SIP इन्फ्लोज 12% वाढून 31,961 कोटींवर पोहोचला आहे आणि 3,000 पेक्षा जास्त मंथली SIP असलेल्या फोलिओची संख्या 2.3 कोटींवर गेली आहे. मित्रांनो, F&O आणि SIP मधला हा कॉन्ट्रास्ट दाखवतो की शॉर्ट टर्म स्पेक्युलेशन मध्ये पैसे गमावण्याची शक्यता खूप जास्त आहे, तर लॉंग टर्म डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग सातत्याने वेल्थ क्रिएट करतं. त्यामुळे जर तुम्ही अजूनही फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर एकदा तुमच्या ट्रॅक रेकॉर्डचा विचार नक्की करा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो गौतम अदानी बद्दल. मित्रांनो, US डिस्ट्रिक्ट जज निकोलस गराफिस यांनी गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी विरुद्धचे कन्स्पिरन्सी, सिक्युरिटीज आणि वायर फ्रॉडचे सर्व चार्जेस डिसमिस विथ प्रीजस्टिस केले आहेत. म्हणजे हे चार्जेस आता पुन्हा कधीही रिफाईल करता येणार नाहीत. हा केस 2024च्या शेवटी बायडेन ऍडमिनिस्ट्रेशनच्या काळात दाखल झाला होता. त्यात अदानीवर सोलर एनर्जी कॉन्ट्रॅक्टसाठी इंडियन ऑफिशियल्सला $250 मिलियन पेक्षा जास्त ब्राईब देण्याचे एलिगेशन्स होते, जो अदानीने नेहमीच डिनाय केला आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो युट्यूबच्या मॉनिटायझेशन बद्दल. तर युट्यूबने जाहीर केलं आहे की 1 फेब्रुवारी 2027 पासून पार्टनर प्रोग्राम मध्ये जॉईन होण्यासाठी एंट्री रिक्वायरमेंट दुप्पट होणार आहेत. नवीन ऍप्लिकंट्सना आता 1,000 सबस्क्रायबर सोबत गेल्या 365 दिवसातले 8,000 पब्लिक वॉच अवर्स किंवा गेल्या 90 दिवसातले 2 कोटी क्वालिफाईड शॉर्ट व्ह्यूज लागणार आहेत, जे सध्याच्या 4,000 वॉच अवर्स आणि 1 कोटी शॉर्ट व्ह्यूजच्या तुलनेत दुप्पट आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो शिक्षा.com बद्दल. तर इन्फोएजच्या शिक्षा.com प्लॅटफॉर्मचं बिलिंग रेव्हेन्यू अलीकडच्या क्वार्टरमध्ये 23% घटला आहे, तर रेव्हेन्यू 12% घसरला आहे, कारण गुगलच्या सर्च इंटरफेस मधल्या बदलांमुळे रेफरल ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. गुगल आता युजर क्वेरीजला थेट स्वतःच आन्सर देतो, त्यामुळे शिक्षा सारख्या कंटेंट लिमिटेड प्लॅटफॉर्मकडे येणारा ट्रॅफिक आता घटत आहे. कंपनीने यावर उपाय म्हणून डोमेस्टिक काउन्सिलिंग कॅपेबिलिटीज आणि AI ड्रिव्हन व्हॉइस बॉट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवला आहे आणि हळूहळू हा AI लेड इम्पॅक्ट ऑफसेट करण्याचा प्रयत्न करतील. तर मित्रांनो, नेक्स्ट बिग न्यूज आहे निफ्टी 50 बद्दल. तर मित्रांनो, NSE जाहीर केलं आहे की एक्सचेंज ऑपरेटर BSE 30 सप्टेंबर 2026 पासून IT कंपनी विप्रोची जागा घेऊन निफ्टी 50 इंडेक्स मध्ये इन्क्लूड होणार आहे. BSEचं 6 मंथ ॲव्हरेज फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन इंडेक्स मधल्या सर्वात लहान कॉन्स्टिट्युएंट विप्रोच्या किमान 1.5 पट होतं. त्यामुळे सेमी अॅन्युअल इंडेक्स रिव्ह्यू मध्ये हा बदल करण्यात आला आहे. या गोष्टीनंतर BSEच्या स्टॉकने चांगलीच रॅली दाखवली आहे आणि 2026 मध्ये आतापर्यंत जवळपास 37% वाढला आहे. तर विप्रोचा स्टॉक घसरलेला आहे, तो या वर्षी आतापर्यंत 29.5% खाली आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ओपन AI बद्दल. तर मित्रांनो, ओपन AIने $852 बिलियन व्हॅल्युएशनवर $7 बिलियन एम्प्लॉई शेअर बायबॅक पूर्ण केला आहे, जो मार्च 2026च्या $122 बिलियन फंडिंग राऊंड मधला व्हॅल्युएशन सारखाच आहे. यामुळे ओपन AIने थ्राइव्ह कॅपिटल आणि सॉफ्ट बँक सारख्या आउटसाइड बायर्स ऐवजी स्वतःच्या कॅशचा वापर केला, जे मागच्या ट्रेडर्स पेक्षा वेगळा आहे. अॅनालिस्टच्या मते हा बायबॅक दाखवतो की IPO अजून इमिडिएट नाही, जरी कंपनीने जून मध्ये कॉन्फिडेन्शियली IPO साठी फायलिंग केली असली तरी. तर मित्रांनो, नेक्स्ट बिग न्यूज आहे प्रायव्हेट हॉस्पिटल बद्दल. तर मित्रांनो, पार्लिमेंटरी कमिटी ऑन हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरने आपल्या 176व्या रिपोर्टमध्ये अशी शिफारस केली आहे की मेट्रोपॉलिटन सिटीज मधल्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या रूम चार्जेसच्या भागातल्या 3 स्टार हॉटेलचे ॲव्हरेज टॅरिफ इतकेच असावेत. उदाहरणार्थ, मुंबईच्या नानावती मॅक्स हॉस्पिटलमध्ये सिंगल प्रायव्हेट रूमचा चार्ज 6,000 ते 12,000 पर डे आहे, तर जवळच्या 3 स्टार हॉटेलमध्ये तेच फक्त 2,500 ते 4,500 पर नाईट आहे. कमिटीने हे सुद्धा सुचवलं आहे की हॉस्पिटलनी ट्रीटमेंट सुरू करण्याआधी
पेशंटना एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि लिगली बाइंडिंग कॉस्ट एस्टिमेट द्यावा लागणार. मित्रांनो, हे लक्षात घ्या की सध्या फक्त एक कमिटी आणि रेकमेंडेशन आहे. याला गव्हर्नमेंट अप्रुव्हल आणि रेग्युलेटरी ऍक्शनची गरज आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो झी बद्दल. तर मित्रांनो, झी एंटरटेनमेंटने दिल्ली हायकोर्टमध्ये ब्लिंकिट विरुद्ध कॉपीराइट इन्फ्रिंगमेंटचा केस दाखल केला आहे, ज्यामध्ये इंस्टाग्रामवरच्या कंटेंटमध्ये झीच्या कॉपीराइटेड मटेरियलचा अनऑथोराइज वापर केल्याचा ॲलिगेशन आहे. कोर्टने 27 जुलैला हा केस ऍक्सेप्ट करून ब्लिंकिटला समन पाठवले आहे आणि पहिली हिअरिंग 14 ऑगस्टला होणार आहे. मित्रांनो, झीची ही कॉन्सिस्टंट लीगल स्ट्रॅटेजी दाखवते की मीडिया कंपनीज आता डिजिटल प्लॅटफॉर्मकडून होणाऱ्या अनऑथोराइज कंटेंट युसेजवर जास्त अग्रेसिव्हली एन्फोर्स करत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे होंडा बद्दल. मित्रांनो, होंडाने आपल्या नवीन व्हेकल प्लॅटफॉर्मच्या डेव्हलपमेंटसाठी टाटा टेक्नॉलॉजीजला आउटसोर्स केला आहे, जे होंडाच्या ट्रिपल हाफ स्ट्रॅटेजीचा भाग आहे, ज्या अंतर्गत कंपनी डेव्हलपमेंट कॉस्ट, इंजिनिअरिंग वर्कलोड आणि डेव्हलपमेंट टाइम 2025च्या तुलनेत 50% कमी करण्याचं टार्गेट ठेवते. टाटा टेक्नॉलॉजीचं प्रोडक्ट इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक पॉवर ट्रेन इंटिग्रेशन आणि डिजिटल सर्व्हिसेस मधलं डीप एक्सपर्टीज यामुळे या प्लॅटफॉर्मसाठी एक अट्रॅक्टिव्ह पार्टनर ठरेल, जो हायब्रिड आणि इलेक्ट्रिफाईड व्हेहिकल्सना सपोर्ट करणार आहे. मित्रांनो, ही पहिलीच वेळ आहे जेव्हा होंडाने एका इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस फर्मवर संपूर्ण व्हेकल प्लॅटफॉर्म एंड टू एंड बिल्ड करण्याचा विश्वास ठेवला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे अदानीच्या 1.53 लाख कोटींच्या कॅपेक्स बूम बद्दल. मित्रांनो, अदानी ग्रुप कंपनीजनी FY26 मध्ये रेकॉर्ड 1.53 लाख कोटी म्हणजे $16.1 बिलियन कॅपेक्स केला आणि ऑल टाइम हाय 94,834 कोटींचा इबिटा मिळवला, ज्यातला जवळपास 80% हा एनर्जी, युटिलिटी, ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक बिझनेसमध्ये गेला. या कॅपेक्स बूमचा फायदा घेणाऱ्या स्टॉकमध्ये PSP प्रोजेक्ट समाविष्ट आहे, ज्याचं 9,883 कोटीचं ऑर्डर बुक 56% अदानी लिंक आहे. तसंच सेमी इंडिया, ज्याचं ऑर्डर बुक फायनान्शियल सर्व्हिसमध्ये रेकॉर्ड 24,585 कोटींवर पोहोचलं आणि आता वॉटर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा डायव्हर्सिफाय झाला आहे. हिताची एनर्जी सुद्धा या बूमचा फायदा घेत आहे, जरी सध्या 147 पट ट्रेलिंग अर्निंग्सवर ट्रेड करत असल्यामुळे व्हॅल्युएशन कन्सर्न आहेत. आणि सोबतच अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्राइजेस आणि अदानी ग्रीन एनर्जी सुद्धा या कॅपेक्स सायकलचे मुख्य बेनिफिशियरी आहेत. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.